उपस्थित सर्व मान्यवर आणि या ठिकाणी महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेले आमचे सर्व शेतकरी बांधव आणि भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे पदाधिकारी भगिनी आणि बंधूंनो, मी सर्वप्रथम आपल्या सर्वांचे अतिशय मनापासून आभार मानतो की आज आपण या ठिकाणी माझ्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला. खरं म्हणजे मी जीवनामध्ये फार कमी सत्कार स्वीकारतो, शक्यतोवर सत्कारांपासून दूर राहतो. पण ज्यावेळी किसान मोर्चाने आम्हाला सत्कार करायचा आहे असं सांगितलं, त्यावेळी मला एक संधी दिसली की या निमित्ताने महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांशी संवाद करता येईल, दोन गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचवता येतील आणि म्हणून मी हा सत्कार स्वीकारला. आणि तुम्ही विचारलं कुठे घेणार, म्हणाले आम्हाला मुंबईला घ्यायचं आहे. अरे मी म्हटलं तुम्ही शेतकऱ्यांचा कार्यक्रम घेताय आणि मुंबईला घेताय, तुम्हाला घ्यायचा असेल तर कुठल्या तरी विभागात घेऊया. पण आमचे अध्यक्ष आणि संजय कुटेजी यांनी मला असं सांगितलं की महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये येऊन आमच्या शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात का होईना पण हा सत्कार मुंबईमध्येच करायचा. मी त्यांना हो म्हटलं आणि आज हा सत्कार आपण केला. मी अतिशय विनम्रपणे हा सत्कार माझ्या वतीनं, ज्यांनी मला या संपूर्ण कार्यात मदत केली ते माझे दोन्ही उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी, सुनेत्राताई पवार, आमचे कृषी मंत्री आणि संपूर्ण मंत्रिमंडळाच्या वतीनं आपला हा सत्कार मी या ठिकाणी स्वीकारतोय. आणि या सर्व शेतकरी बंधू भगिनींचे मी अतिशय मनापासून आभार मानतो. खरं तर पहिल्यांदाच असं घडलं असेल की कर्जमाफीचा निर्णय कुठलीही निवडणूक डोळ्यासमोर नसताना घेण्यात आला. मागच्या निवडणुकीमध्ये आपल्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचं आश्वासन आपण दिलं होतं आणि त्यानंतर खूप चांगल्या पद्धतीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अभूतपूर्व अशा प्रकारचं यश आपल्याला मिळालं. त्यानंतर नगरपालिकेच्याही निवडणुका झाल्या, महानगरपालिकेच्याही झाल्या, जिल्हा परिषदेच्याही झाल्या. सगळ्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला महाराष्ट्राच्या जनतेने भरभरून दिलं आणि न भूतो अशा प्रकारचं मॅन्डेट, अशा प्रकारचा विजय आपल्याला मिळाला. केवळ राजकीय विचार केला असता तर समोर आता कुठली निवडणूक उरलेली नाही. त्यामुळे आता पुन्हा 2029ला लोकांसमोर जायचं आहे, तर 29च्या जानेवारीत आपण कर्जमाफी करू अशा प्रकारचा राजकीय विचार आपल्याला करता आला असता. पण आपल्याकरता कर्जमाफी असेल, शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय असतील, हा कुठलाही निर्णय राजकारणाशी संबंधित नाही. राजकारण आपल्या जागी आहे, ते आपण करतो, ते करावंही लागेल. पण शेतकऱ्याचं हित बघत असताना कुठल्या गोष्टीमध्ये शेतकऱ्यांना कधी कुठला निर्णय हिताचा असेल याचा विचार करून तो निर्णय घेतला पाहिजे. आणि म्हणून अनेक लोकांना असं वाटत होतं की सरकार निर्णय करणार नाही, आपण आंदोलनं करू, आपलं दुकान चालू राहील, आपल्याला प्रसिद्धी मिळत राहील. परंतु त्यांना हे माहिती नव्हतं, हे महायुतीचं सरकार आहे, हे शेतकऱ्यांच्या देवाभाऊचं सरकार आहे. आणि म्हणून आपण कर्जमाफीचा निर्णय घेतला. 2 लाखापर्यंत कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला आणि त्यासोबत ज्यांनी नियमित कर्ज भरलाय त्यांनाही 50,000 रुपये देण्याचा निर्णय आपण घेतला. हे खरं आहे की हा निर्णय घेत असताना एक अट आपण टाकली होती आणि ती अट अशी होती की 2019च्या कर्जमाफी योजनेमध्ये ज्यांना त्याचा फायदा मिळालाय
त्यांना या योजनेचा फायदा मिळणार नाही. राज्यामध्ये 2008ला देशाची कर्जमाफी झाली आणि 2009ला राज्याची कर्जमाफी झाली. 2009च्या कर्जमाफीमध्ये तेव्हाच्या सरकारने 2008च्या कर्जमाफीतल्या लोकांना वगळलं. 2017ला आपण कर्जमाफी केली, त्याही वेळी ज्यांना फायदा यापूर्वी मिळाला होता त्यांना आपण वगळलं. 2019ला कर्जमाफी झाली. 19च्या कर्जमाफीमध्ये तेव्हाच्या सरकारने, मगाशी कुटे साहेबांनी सांगितलं की 2017ला ज्यांना कर्जमाफी मिळाली होती त्या सगळ्यांना वगळण्याचा निर्णय घेतला. याच्या पाठीमागचं कारण काय आहे? तर आत्ताही आपण कर्जमाफीच्या संदर्भात जी समिती तयार केली होती त्या समितीने आपल्याला अहवाल देताना हे सांगितलं की याचा फायनान्शियल इम्पॅक्ट मोठा नाही, 3-4 हजार कोटी रुपयेच लागतील, परंतु आपल्याकडची जी बँकिंग सिस्टीम आहे, बँकांची जी व्यवस्था आहे, जर कर्ज भरण्याची सवय ही सुटली किंवा अनेक वेळा सवय सुटत नाही, पण शेतकऱ्यांना असं वाटतं की आपण भरून टाकले आणि कर्जमाफी झाली तर आपल्याला काय मिळणार, आणि म्हणून या भीतीपोटी अनेक वेळा शेतकरी त्या ठिकाणी कर्ज भरत नाहीत आणि मग नंतर दोन्हीकडनं अडचणीत येतात. आणि म्हणून साधारणपणे लगतच्या कर्जमाफीतल्या लोकांना पुन्हा डिफॉल्ट झाला असेल तर कर्जमाफी देऊ नये अशा प्रकारचा निर्णय आपल्या समितीने दिला होता. तरीही ज्यावेळेस मी बघितलं की अशा प्रकारचे शेतकरी किती, तर लक्षात आलं की 12 लाख शेतकरी आहेत. ज्या 12 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. मग मी विचारलं की समजा आपण असं केलं, 50,000पर्यंत सरकारने द्यावे आणि वरचे त्यांनी द्यावे, तर किती शेतकरी कव्हर होतात? होतात तर 12 लाख. पण त्यातले 6 लाख शेतकरी असे होते की ज्यांना 10-12 हजार रुपये भरले तरीही 50,000चा फायदा त्या ठिकाणी मिळत होता. आणि म्हणून दोन्ही गोष्टी त्यात होत होत्या. शेतकऱ्याला फायदाही मिळत होता आणि पुन्हा जो काही रिपोर्टमध्ये म्हटलं होतं की कर्ज भरण्याची प्रवृत्ती कमी होऊ नये या दृष्टीनं तुम्ही कारवाई करा, ती कारवाई देखील आपल्याला करता येत होती. आणि म्हणून त्या रिपोर्टच्या पलीकडे जाऊन आपण हा विचार केला की 50,000पर्यंत आपण द्यावं आणि 1 लाखापर्यंत गेलं तर जवळपास या 12 लाखातले 9 लाख शेतकरी हे 10-12 हजार रुपये भरून त्या ठिकाणी पात्र होत होते. आणि म्हणून या दृष्टीने हा निर्णय घेतला होता. दुसरा निर्णय हा आपण चालू कर्ज आपल्या नागरिकांनी किंवा शेतकऱ्यांनी भरावं याकरता त्याची एक अट आपण लावली होती. आणि म्हणून अशा पद्धतीनं ही कर्जमाफी केल्यानंतर ज्यावेळी आमच्या रणधीरभाऊ सावरकरांसोबत आमचे महायुतीचे 3ही पक्षाचे सगळे आमदार, जवळपास 25-30 आमदार माझ्याकडे आले. आणि माझी सवय आहे, मी सत्य नेहमी सांगतो, कारण आर्थिक शिस्तही असली पाहिजे. आणि म्हणून मी त्यांना समजावून सांगितलं की मला पैसे जास्त लागणार नाही, 4,000 कोटी लागणार आहेत. 36,000 कोटी दिले आहेत तर 40,000 द्यावे लागतील. पण आर्थिक शिस्त देखील आपल्याला लावली पाहिजे, कारण भविष्यात आपल्या जिल्हा बँका जर वाचवायच्या असतील तर कर्ज भरण्याची प्रवृत्ती वाढली पाहिजे, या दृष्टीनं घेतलेला निर्णय आहे. पण आलेल्या सगळ्या आमदारांनी मला त्या ठिकाणी सांगितलं की तुमचं आर्थिकदृष्ट्या किती बरोबर असेल तरी देखील हे जे शेतकरी बाहेर राहत आहेत त्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये नेहमीच हे राहील की 56 लाखाला दिलं आणि आम्हाला मात्र सोडून दिलं. त्यामुळे तुम्ही हा निर्णय बदलवा. आणि मग त्या सगळ्यांचा आग्रह मला योग्य वाटला. मी आमच्या सगळ्या नेत्यांची चर्चा केली आणि त्या ठिकाणी निर्णय केला की यावेळी ही अट काढून टाकू आणि सरसकट 2 लाखापर्यंत सगळ्यांना कर्जमाफी देऊ. त्यामुळे
आता जे 19च्या योजनेतही पात्र होते पण नंतर डिफॉल्टमध्ये गेले तेही 12 लाख शेतकरी याच्यामध्ये पूर्णपणे एकही पैसा त्यांना भरण्याची आवश्यकता नाही. दुसरं महत्वाचं आपण केलं, ज्याचा उल्लेख कुटे साहेबांनी केला होता, की उद्योगजींच्या कर्जमाफीमध्ये 2,01,000 रुपया एवढं जरी तुमचं कर्ज झालं तरी तुम्हाला एकही पैसा मिळाला नाही, एकही नाही. आम्ही म्हटलं असं नाही. एकतर आपले 80% शेतकरी अल्पभूधारक आहेत, त्यामुळे ते 2 लाखाच्या आतले आहेत. जे 2 लाखाच्या वरचे आहेत त्यांनाही संधी मिळाली पाहिजे. या दृष्टीनं आम्ही सांगितलं की 2 लाखाच्या वरचे पैसे तुम्ही भरा, 2 लाखापर्यंत पैसे आम्ही भरतो, म्हणजे तुम्हालाही त्याचा फायदा मिळेल. अशा पद्धतीनं त्यांनाही फायदा दिला. आणि अर्थात दुसरी गोष्ट जी आमच्या या शिष्टमंडळाने मला सांगितली ती मला एका मिनिटात पटली. त्यांनी माझाच विषय माझ्यावर उलटवला. ते म्हणाले तुम्हीच घोषित केलाय अल निनोचं वर्ष आहे. मग अल निनोच्या वर्षामध्ये जर शेतकऱ्यांवर संकट आहे तर अशा वेळी तुम्ही जर चालू वर्षाचे पैसे भरा असं त्यांना सांगितलं तर शेतकऱ्यांवर हे नवीन संकट तुम्ही करताय. मी म्हटलं तुमचं म्हणणं बरोबर आहे. तात्काळ तीही अट आपण काढून टाकली. त्यामुळे आता ज्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर मिळणार आहेत त्यांनी जे 26-27 लगतचे जे मागचे 3 वर्ष आहेत त्या 3 वर्षातल्या कुठल्याही 2 वर्षामध्ये त्यांनी जर त्या ठिकाणी पैसे भरलेले असतील तर त्यांनाही 50,000 रुपये प्रोत्साहन देण्याचा निर्णय आपण घेतलाय. खरं म्हणजे शेतकरी बंधू भगिनींनो, आपण जर बघितलं तर कर्जमाफी हा काही अंतिम उपाय नाहीये. आपण विचार करा, जर राज्यामध्ये शेतकऱ्यांना 7 ते 8 वर्षात 3 वेळा कर्जमाफी द्यावी लागत असेल तर कुठेतरी आपल्या शेतीसमोरचे प्रश्न फार गंभीर आहेत. आणि म्हणून मी नेहमी सांगतो कर्जमाफी आवश्यकच आहे, ती दिलीच पाहिजे. पण कर्जमाफीने कुठला शेतकरी श्रीमंत झाला नाही. कर्जमाफीने कुठला शेतकरी परमनंट त्या कर्जाच्या विळख्यातनं बाहेर पडला नाही. जर आपली शेती फायद्याची करायची असेल तर वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना केल्याशिवाय शेती फायद्याची होऊ शकत नाही. आज आपण बघा इंडस्ट्रीत नवनवीन तंत्रज्ञान येतं आणि त्या तंत्रज्ञानामुळे ती इंडस्ट्री फायद्यामध्ये जाते. जर एखाद्या उद्योगाने ठरवलं की मी नवीन तंत्रज्ञान आणणारच नाही तर तो उद्योग बंद पडतो. दुसरा कोणीतरी तंत्रज्ञान आणतो आणि त्या उद्योगाच्या पुढे जातो. आमच्या शेतीचं क्षेत्र देखील असं आहे की या क्षेत्रामध्ये जर आपण नवीन पद्धती आणल्या नाहीत, या शेतीमध्ये आपण नवीन तंत्रज्ञान आणलं नाही तर शेती फायद्याची होऊ शकत नाही. आणि मग या सगळ्या नवीन गोष्टी करण्याकरता अडचण काय आहे? ती अडचण आहे गुंतवणुकीची. ज्या शेतकऱ्याकडे जो अल्पभूधारक शेतकरी आहे, या अल्पभूधारक शेतकऱ्याला गुंतवणूक त्यांनी करायची कशी? गुंतवणुकीकरता त्याला पैसे येतील कुठनं? तो जेमतेम पीक कर्ज काढतोय आणि तेही कर्ज जर परत करू शकत नाहीये तर मग गुंतवणूक तो करेल कशी? आणि म्हणून 2014 नंतर मोठ्या प्रमाणात आपण शेती क्षेत्राला रिलीफ आणि रिहॅबिलिटेशन म्हणजे मदत आणि पुनर्वसनचं क्षेत्र नाही, ते तर करावंच लागतं. पाऊस आला तर, अतिवृष्टी झाली तर, अवर्षण झालं तर, वाहून गेली तर, सगळ्या गोष्टीत ते तर करावंच लागतं. पण केवळ तितक्यापुरतं मर्यादित ठेवायचं नाही. शेती क्षेत्रामध्ये गुंतवणूक करायची आपण निर्णय घेतला. मग जलयुक्त शिवार असेल, मागेल त्याला शेततळं असेल, मागेल त्याला सिंचन विहीर असेल, मागे त्याला ठिबक असेल. तुम्ही आठवा 2014 पूर्वीची परिस्थिती तुम्ही आठवा. मी देखील जवळपास 10 वर्ष माझ्याकडे ग्रामीण क्षेत्र होतं मी आमदार असताना. नंतर मग माझं शहरी क्षेत्र झालं. पंचायत समितीत आम्ही बसायचो, काहीतरी इष्टांक आलेला असायचा आणि मग ते पंचायत समितीचे सभापती, सदस्य आणि आमदार मिळून आम्ही वाटायचो. 4 तुझ्याकडे, 2 तुझ्याकडे, 4 तुझ्याकडे, 5 तुझ्याकडे. आणि त्या वाटणीतही आम्ही एवढं खुश असायचो की जणू काय शेतकऱ्याला आपण दिलेला आहे अशा पद्धतीची बंदरबाट आपण करायचो. मी सांगितलं की पद्धतीच दूर झाली पाहिजे आणि मग सगळ्या गोष्टी मागेल त्याला, ज्याला आवश्यकता त्याने मागावं, आपण त्याला देऊ, अशा पद्धतीनं मागेल त्याला शेततळ्यांची योजना आपण आणली. महाराष्ट्रामध्ये लाखो शेततळी आपण तयार केली.
आज तुम्ही बघा, म्हणजे आम्हाला संधी मिळते अनेक वेळा हेलिकॉप्टरमधून जाण्याची, अलीकडच्या काळात मी वापरत नाहीये, पण अनेक जिल्हे असे आहेत आणि मराठवाड्यातले देखील अनेक जिल्हे असे आहेत की जे कोरडे जिल्हे आहेत, पण तुम्ही वरून जर बघितलं ना तर प्रत्येक शेतात शेततळ तुम्हाला भेटतं. आणि ते विचारा कधी झालेलं आहे, हे मागेल त्याला शेततळ्याच्या आपल्या योजनेत झालेलं आहे. आज जे काही पाणी आहे ते आपण साठवू शकतो. आणि मग आताच्या परिस्थितीत अल निनोमध्ये कुठेतरी 5, 7, 8 जुलैला भरपूर पाऊस येतो आणि त्याच्यानंतर 25 जुलैपर्यंत पाऊस गायब होतो. अशा परिस्थितीमध्ये जर पिकावर ताण पडला तर त्या पिकाला पाणी द्यायचं कुठनं? त्याकरता ही शेततळी आहेत, त्याकरता प्रोटेक्टिव्ह इरिगेशन करता ही कामी येत आहेत. आज परिणाम असा झाला, आम्ही साधारणपणे ज्या ठिकाणी जलयुक्त शिवारची कामं आपण केली, जलसंधारणाची कामं केली, त्या गावांचं ज्यावेळेस ऑडिट केलं, त्या ऑडिटमध्ये असं लक्षात आलं की अनेक गावं अशी होती की जी एका पिकावर होती, ती आज 3-3 पिकं घेऊन राहिली आहेत. ज्या गावांमध्ये बागायतीचा विचार करत नव्हते, फळबागांचा विचार करत नव्हते. मला नेहमी, आजही माझ्याकडे तो व्हिडिओ आहे की ज्यावेळी 2019 साल असेल, मी सांगोल्याला गेलो आणि त्या सांगोल्यामध्ये एक शेतकरी म्हणाला माझ्या शेतीत तुम्हाला यावंच लागेल, आणि मला घेऊन गेला आणि त्यांनी सांगितलं इथे माझ्याकडे काही पिकत नव्हतं. आज जलयुक्त शिवारनंतर ऍपल बेर त्यांनी पिकवणं चालू केलं आणि म्हणाला यावर्षी 25 लाख रुपयाचे ऍपल बेर मी त्या ठिकाणी विकेल. त्यामुळे शेतीमध्ये आणि शेतीच्या क्षेत्रात गुंतवणूक आपण सुरू केली. पूर्वीच्या काळामध्ये लोकांना ड्रिप इरिगेशन करता, ठिबक सिंचनाकरता वाट पाहावी लागायची. आम्ही सांगितलं ऑनलाईन अप्लाय करा, ऑनलाईन अर्ज करा आणि ऑनलाईनच तुमच्या खात्यात पैसे जातील. आताही जे मामा सांगत होते की काही बॅकलॉग राहिला होता तोही आम्ही पूर्ण करतोय. आणि जेवढे अर्ज आले, 5 लाख अर्ज आले तर 5 लाख अर्ज आम्ही स्वीकृत करणं सुरू केलं. ट्रॅक्टरची मागणी जेवढी आली आम्ही स्वीकृत केली. इतक्या मोठ्या प्रमाणात हळूहळू हे यांत्रिकीकरण आपण सुरू केलं. आणि महत्वाचं यातलं काय आहे तर आज आपल्याला आपल्या शेतीमध्ये जर परिवर्तन करायचं असेल, गुंतवणुकीची क्षमता बघा, जागतिक बाजारपेठ झाली आहे. आता शेतमालाचा भाव हा कुठलं राज्य ठरवत नाही, कुठला देश ठरवत नाही, जागतिक बाजारपेठ ठरवते. त्यामुळे त्या जागतिक बाजारपेठेमध्ये जर आपल्याला त्या ठिकाणी आपल्या शेतमालाचा भाव घेऊन फायदा करायचा असेल तर उत्पादन खर्च कमी करावा लागेल. उत्पादन खर्च कमी करायचा असेल, उत्पादकता वाढवावी लागेल. उत्पादकता वाढेल तेव्हाच उत्पादन खर्च कमी होईल. आणि मग अशा सगळ्या गोष्टींकरता आता ज्याच्याकडे 1 एकर शेती आहे, 2 एकर शेती आहे, त्याची गुंतवणुकीची ताकद किती आहे. आणि म्हणून आपण गटशेतीची योजना सुरू केली. मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये पुढच्या 2 ते 3 वर्षामध्ये 50,000 गट जर आपण तयार केले तर या गटांची क्षमता जी आहे, आणि सरकार सगळ्या योजना गटाला देत आहे. मागच्या वेळेस तर आपण 1 कोटी रुपयापर्यंतच्या योजना गटांना दिल्या, तर या गटाची गुंतवणुकीची क्षमता वाढते. या गटांना जे काही निविष्ठा खरेदी करावे लागतात त्याची किंमत कमी होते. वेगवेगळ्या पिकांचे प्रयोग करून पूरक पिकं त्या ठिकाणी घेता येतात आणि त्यातनं शेती जी आहे ही उद्योगासारखी फायद्यामध्ये आपल्याला आणता येते. आणि म्हणून त्याही दृष्टीने खूप मोठ्या प्रमाणात काम करण्याची आवश्यकता आहे. आमच्या शेतकऱ्याचा जो काही खर्च आहे तो कमी व्हावा म्हणून आपण 2 गोष्टी त्या ठिकाणी केल्या. सगळ्यात महत्वाचं काही केलं असेल